OSI मॉडेल म्हणजे काय? ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन मॉडेल. हे मॉडेल संगणक नेटवर्किंगमधील डेटा एका संगणकामधून दुसऱ्या संगणकामध्ये पाठवण्यासाठी किंवा त्या एका संगणकाचा दुसऱ्या संगणकामध्ये होणारा जो प्रवास आहे माहितीचा त्यासाठी वापरले जाते. ह्याचे प्रामुख्याने 7 लेयर पडतात आणि OSI मॉडेल हे ISA म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन यांनी तयार केलेले आहे. याच्यात 7 लेयर आपण बघूयात. फर्स्ट लेयर आहे फिजिकल लेयर, सेकंड डेटा लिंक लेयर, थर्ड नेटवर्क लेयर, फोर्थ ट्रान्सपोर्ट लेयर, 5 सेशन लेयर, 6 प्रेझेंटेशन लेयर आणि 7 ॲप्लिकेशन लेयर. अशा 7 लेयर आहेत. ह्या 7 लेयर काय कार्य करतात? तर फिजिकल लेयरमध्ये डेटाचे पॅकेजचे प्रसारण करण्यासाठी किंवा डेटा वेगवेगळ्या बीटमध्ये तयार केला जातो. म्हणजे तो केबलमध्ये असतो, सिग्नलमध्ये असतो आणि तो प्रभावित करण्यासाठी पुढची लेयर म्हणजे डेटा लिंक लेयरचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये फिजिकल लेयरमधून आलेला जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये काय एरर आहे का, त्या एरर डिटेक्शन केलं जातं, त्या एररच्या करेक्शन केलेलं जातात आणि पुढे नेटवर्किंग लेयरमध्ये पाठवला जातो. नेटवर्किंग लेयरमध्ये त्याच्यासाठी एक ॲड्रेस फाउंड केला जातो आणि राउटिंगच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टिंगसाठी पाठवतात. ट्रान्सपोर्टिंग म्हणजे काय? एका माध्यमातून दुसरीकडे डेटा कशा प्रकारे वाहणार आहे तर त्यासाठी काहीतरी ट्रान्सपोर्टचे प्रोटोकॉल असतात किंवा केबल असतात किंवा तो माहिती वेगवेगळ्या विभाजन करून पुढं पाठवला जातो. तो सेशनमध्ये गेल्याच्या नंतरनं त्याचे कम्युनिकेशन करून त्याचे पार्ट्स वाईज डिव्हिजन केले जाते आणि तो डेटा प्रेझेंट केला जातो. आणि ॲप्लिकेशन लेअरमध्ये वेगवेगळ्या ईमेल ID, वेब ब्राउझर असे जे वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत त्या थ्रू आपण तो डेटा पाहू शकतो. हे थोडक्यात त्याचं एक्सप्लेनेशन झालं. तर एवढी सारी OSI मॉडेल खूप असं आपल्याला लेंदी प्रोसेस वाटते. तर हे मॉडेल आपण थोडक्यात शॉर्टमध्ये आपण लक्षात कसे ठेवणार एक्झामसाठी, तर त्यासाठी काही ट्रिक आहे. तर आपण ती ट्रिक पाहूया. हे ट्रिक म्हणजे काय? तर आपण एक उदाहरण देतो आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. माहिती सांगण्यासाठी आपल्याला फिजिकल उपलब्ध असणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिकल लेयर आली तर ती माहिती आपण फिजिकल उपलब्ध असेल तरच माहिती पुढं पाठवू शकतो, तर डेटा पाठवू शकतो. तिथे डेटा लिंक लेयर आली, त्यासाठी नेटवर्किंगची आवश्यकता असते. नेटवर्क लेयर आली, ते वाहून नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट पाहिजे. ट्रान्सपोर्ट लेयरचा उल्लेख इथे होतो. त्यासाठी वेगवेगळे सेशन घेतले जातात आणि त्याला प्रेझेंट केलं जातं आणि त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं. तर ही ट्रिक सांगितलेली तुम्हाला नक्कीच समजलेली असेल आणि OSI मॉडेल समजले असेल असं मी गृहीत धरते. थँक्यू सो मच.